मनूचा विरोध का? 8वा भाग. मनुस्मृतीत स्त्रियांची स्थिती. मनुस्मृतीतील अनेक स्थळांवरून हे स्पष्ट होते की मनूची जी स्त्रीविरोधी प्रतिमा उभी केली जाते ती निराधार व वस्तुस्थितीच्या उलट आहे. मनूने मनुस्मृतीत स्त्रियांसाठी ज्या व्यवस्था सांगितल्या आहेत या त्यांचा सन्मान, सुरक्षितता, समानता, सद्भाव व न्याय या भावनांनी प्रेरित आहेत. काही पुरावे पहा. क्रमांक 1. स्त्रियांना सर्वोच्च महत्त्व. महर्षी मनू जगातील असा पहिला महापुरुष आहे ज्याने स्त्रीविषयक सर्वप्रथम असा सर्वोच्च आदर्श घालून दिला आहे, जो स्त्रीचा गौरव, महिमा व सन्मान यांना असाधारण उंची, श्रेष्ठत्व प्रदान करतो. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्र स्ताः तु न पूज्यन्ते सर्वाः तत्राफलाः क्रिया. मनुस्मृती अध्याय 3 श्लोक 56. अर्थ: ज्या कुटुंबात स्त्रियांचा आदर सन्मान होतो तेथे देवता, दिव्य गुण, कर्म, स्वभाव, संतती, दिव्य लाभ इत्यादी प्राप्त होतात व जेथे त्यांचा आदर सन्मान होत नाही त्या कुटुंबाच्या सर्व क्रिया निष्फळ होतात. स्त्रियांबद्दल याहून उत्तम सन्मानदर्शक व सुंदर विशेषणे असू शकत नाहीत. स्त्रियांविषयी मनूच्या भावनांचा निर्देश करणारी प्रमाणे यापेक्षा वेगळी असू शकत नाहीत. तो म्हणतो की स्त्रिया घराचा भाग्योदय करणाऱ्या, आदरास पात्र, घराची ज्योत, गृहशोभा, गृहलक्ष्मी, गृहसंचालिका, गृहस्वामिनी, घराचा स्वर्ग, संसार प्रवासाचा आधार असतात. कल्याण इच्छिणाऱ्या कुटुंबांनी स्त्रियांचा आदर सत्कार केला पाहिजे, कारण अनादरामुळे, शोकमग्न असणाऱ्या स्त्रियामुळे घर व कुळ दोन्हीही नष्ट होतात. स्त्रीच्या प्रसन्नतेत कुळाची खरी प्रसन्नता असते. म्हणून मनू गृहस्थांना उपदेश करतो की परस्परांना संतुष्ट ठेवा, एक दुसऱ्यासाठी विपरीत आचरण करू नका व असे कोणतेही काम करू नका की ज्यामुळे एक दुसऱ्यापासून वेगळे होण्याची वेळ येईल. मनूच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा एक श्लोकच पुरेसा आहे. प्रजनार्थ महाभागाः पुजारः गृहदीप्तयः स्त्रिय श्रियश्च गेहेषु न विशेषोऽस्ति कश्चन. मनुस्मृती अध्याय 1 श्लोक 26. अर्थ: स्त्रिया या संतती प्राप्तीसाठी घराचा भाग्योदय करणाऱ्या, आदर सन्मानास पात्र गृहज्योती असतात. शोभा, लक्ष्मी व स्त्री यांच्यात काहीही अंतर नसते. त्या घराची प्रत्यक्ष शोभाच असतात. क्रमसंख्या 2. पुत्र कन्या एक समान. मनुमताशी अनभिज्ञ असणाऱ्या वाचकांना हे जाणून सुखद आश्चर्य वाटेल की मनूच सर्वात पहिला संविधानकर्ता आहे की ज्याने मुलामुलींची समानता घोषित करून तिला वैधानिक रूप दिले आहे. पुत्रेण दुहिता समा. मनुस्मृती अध्याय 9 श्लोक 130. अर्थात कन्या पुत्रा समान असते, ती आत्मरूप असते, म्हणून पैतृक संपत्तीची अधिकारीही असते. क्रमसंख्या 3. कन्या पुत्रांना पैतृक संपत्तीत समान अधिकार. मनूने मुलगा व मुलगी यांना वडिलार्जित संपत्तीत समान अधिकारी मानले आहे. हे मत मनुस्मृतीत वर्णिले आहे. यास निरुक्तात असे उद्धृत केले आहे: अविशेषेण पुत्राणां दायो भवति धर्मतः मिथुनानां विसर्गादौ मनु स्वयंभुवो ब्रवीत. अर्थ: सृष्टीच्या आरंभी स्वयंभू मनूने असे विधान केले आहे की पैतृक संपत्तीत कन्या व पुत्र यांना समान अधिकार असतो. मातृधनात केवळ मुलीचा अधिकार निश्चित करून मनूने कुटुंबात मुलीचे महत्त्व वाढविले आहे. क्रमसंख्या 4.
स्त्रियांच्या धनसंपत्तीच्या विशेष सुरक्षिततेचे निर्देश. स्त्रियांना अबला समजून कोणीही, मग तो भाऊ का असेना, जर स्त्रियांचे धन ताब्यात घेईल किंवा त्याचे अपहरण करील तर त्यास चोर सदृश शिक्षा करण्याचा आदेश मनूने दिला आहे. क्रमसंख्या 5. महिला संबंधी अपराधांना कठोर शिक्षा. स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची हत्या व अपहरण असे गुन्हे करणाऱ्यांना मृत्यूदंड ठोठावून बलात्कार करणाऱ्यांना यातनापूर्ण शिक्षा दिल्यानंतर त्यांना देशाबाहेर हाकलून द्यावे असा आदेश मनूने महिलांच्या सुरक्षिततेसाठी दिला आहे. महिलांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या अडचणींचा विचार करून त्या दूर करण्यासाठी मनूने स्पष्ट आदेश दिले आहेत. पुरुषांना सूचना आहे की त्यांनी माता, पत्नी व कन्या यांच्याशी भांडू नये. त्यांच्यावर मिथ्या दोषारोपण करणारे, त्या निर्दोष असताना त्यांचा त्याग करणारे, पत्नीची वैवाहिक जबाबदारी टाळणारे या सर्वांसाठी शिक्षा निश्चित केल्या आहेत. क्रमसंख्या 6. वैवाहिक स्वातंत्र्य व अधिकार. विवाहाविषयी मनूचे विचार आदर्श आहेत. मुलींनी योग्य पतीची स्वतः निवड करावी असा निर्देश देऊन मनूने स्वयंवर विवाहाचा अधिकार व त्याचे स्वातंत्र्य मुलींना दिले आहे. विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार दिला आहे. तसेच संतती प्राप्तीसाठी नियोग विधीची सूटही दिली आहे. त्याने विवाह हा कन्यांचा आदर स्नेह असल्याचे म्हटले आहे. विवाहात कशाही प्रकारचे देणे घेणे अनुचित असल्याचे सांगून त्याचा निषेधही केला आहे. गुणहीन दुष्ट पुरुषाशी विवाह करण्यापेक्षा शेवटपर्यंत अविवाहित राहणे हे स्त्रियांच्या सुखी जीवनासाठी श्रेयस्कर असल्याचे मनूचे मत आहे. क्रमसंख्या 7. धर्मानुष्ठानात स्त्रियांची अपरिहार्यता व सहभाग. जगातील सर्व धर्मांमध्ये केवळ वैदिक धर्म व देशामध्ये केवळ भारतवर्ष हाच असा देश आहे जो स्त्रियांना पुरुषांच्या कार्यात सहभाग प्राप्त करून देतो. असे अन्यत्र पाहावयास मिळत नाही. येथील कोणतेही धार्मिक, सामाजिक वा कौटुंबिक आयोजन अनुष्ठान स्त्रियांना सहभागी केल्याशिवाय संपन्न होत नाही, पूर्ण होत नाही. हीच मनूची मान्यता आहे. म्हणूनच धर्मानुष्ठानाच्या आयोजनाचे दायित्व स्त्रीवर सोपविले आहे व तिच्या सहभागानेच ते प्रत्येक अनुष्ठान करण्याचे निर्देश मनूने दिले आहेत. वैदिक काळात स्त्रियांना वेदाभ्यास, यज्ञोपवीत, यज्ञ करण्याचे अधिकार प्राप्त होते. त्या ब्रह्मापद भूषवित होत्या. उच्च शिक्षण प्राप्त करून मंत्रदृष्टी ऋषिका बनत असत. वेदांना धर्मात परमप्रमाण मानणारा महर्षी मनू वेदानुसार स्त्रियांना सर्व धार्मिक अधिकार व उच्च शिक्षण देण्याचा समर्थक होता. तेव्हाच त्याने स्त्रियांची अनुष्ठाने मंत्रपूर्वक करण्यास व धर्मकार्याचे अनुष्ठान स्त्रियांच्या अधीन असल्याचे घोषित केले आहे. क्रमसंख्या 8. स्त्रियांना प्राथमिकता, प्राधान्य. लेडीज फर्स्ट या संस्कृतीच्या प्रशंसकांना हे वाचून अधिक आनंद झाला पाहिजे की मनूने सर्वांना असे निर्देश दिले आहेत की स्त्रियांसाठी प्रथम वाट सोडा. नवविवाहिता, कुमारी, रोगी, गर्भवती, वृद्धा इत्यादी स्त्रियांना अगोदर जेवू घालावे व मगच पती पत्नीने एकत्र भोजन करावे. मनूची ही सर्व विधाने स्त्रियांविषयीचा सन्मान व स्नेह यांचे द्योतक आहेत. अध्याय 2 श्लोक 138, अध्याय 3 श्लोक 114 व 116. क्रमसंख्या 9. मनू स्त्रियांच्या अमर्याद स्वातंत्र्याचा समर्थक नाही. प्रसंगानुरूप येथे हे स्पष्ट करणे उपयोगी ठरेल की मनू गुणांचा प्रशंसक आहे व अवगुणांचा निंदक आहे. गुणीजनांचा सन्मानदाता तर दुर्गुणी जनांना दंड करता आहे. जरी त्याने गुणवती स्त्रियांना योग्य सन्मान दिला असला
तरी दुर्गुणी स्त्रियांची निंदा केली असून त्यांना दंडाचे, शिक्षेचे विधानही केले आहे. मनूचे आणखी एक वैशिष्ट्य असे की तो स्त्रीची असुरक्षितता व अमर्याद स्वातंत्र्य यांचा समर्थक नाही. परिणामी अहितकर गोष्टींचे समर्थन मनू करीत नाही. म्हणून त्याने स्त्रियांना सावध करण्यासाठी असे सुचविले आहे की त्यांनी स्वतः पिता, पती व पुत्र यांच्या संरक्षणापासून दूर ठेवू नये, कारण एकटे राहिल्याने उभय कुळांची निंदा होण्याचा संभव असतो. याचा अर्थ कदापिही असा नाही की मनू स्त्री स्वातंत्र्याचा विरोधक आहे. याचा मथितार्थ केवळ हाच आहे की सुरक्षितता ही स्त्रीची सर्वप्रथम सामाजिक आवश्यकता आहे. ते संरक्षण तिला मग कायद्याने मिळो अथवा कोण्या योग्य पुरुषापासून मिळो अथवा स्वसामर्थ्याने मिळो. भोगवादी अपप्रवृत्ती तिला तिच्या स्वतःच्या सामर्थ्याने सुरक्षित राहू देत नाहीत. उदाहरणांनी हे स्पष्ट होते की शस्त्रधारिणी डाकू स्त्रियांना सुद्धा पुरुषांच्या संरक्षणाची गरज भासते. मनूच्या या कथनास सांप्रतच्या राजनैतिक परिस्थितीच्या संदर्भात पाहणे उचित नाही. आज देशात एक शासन आहे व कायदा तिचा रक्षक आहे. तरीही हजारो महिला गुन्हेगारीच्या शिकार होऊन आयुष्याच्या विनाशाच्या मार्गावर चालण्यास विवश होतात. रोजच बलात्कार, स्त्री हत्या अशा घोर अपराधाच्या घटना होत असतात. जेव्हा राजकीय अस्थिरता असते, कायदे शिथिल पडतात, तेव्हा काय परिणाम होईल त्या स्थितीत मनूच्या वचनाचे महत्त्व पडताळून पाहिले पाहिजे. तेव्हा हे मान्यच करावे लागते की ती वचने 100% खरी आहेत. वरील विश्लेषणातून हे स्पष्ट होते की मनुस्मृती प्रणीत व्यवस्थेत स्त्री शूद्रांचा विरोध नाही. ती न्यायपूर्ण व पक्षपात रहित आहे. मनूने असे काहीही म्हटलेले नाही की ज्याची निंदा होईल वा जे आक्षेपार्ह आहे. क्रमशः